तर पुढचा पार्ट डिस्कस करू आपण. पुढच्या पार्टचं नाव काय, दॅट इज कॉल्ड ॲज अ टपल्स डिस्कस करूया. टपल्स डिस्कस करण्यासाठी मग कुठं जायचं आपल्याला, गुगल कोलॅबवरती जायचं, बरोबर आहे. मग गुगल कोलॅबवरती गुगल कोलॅब आणि याच्यात येऊन काय करायचं, एक नवीन डॉक्युमेंट बनवायचं आपल्याला, ज्याचं नाव काय ठेवायचं आहे. तर हे मी सकाळी बनवलेलं होतं सकाळच्या मुलांना सांगण्यासाठी, की आपण बघितलं नव्हतं का पॉईंट एक, की पायथॉनचे किती वेज आहेत की ज्या वेजमध्ये तुम्ही प्रोग्राम राईट करू शकता. तर एक एम्प्टी फाईल बनवली, त्याच्यातच कंटिन्यू करूया. तर याला नाव दिलं काय, नोव्हेंबर डिसेंबर तू प्ले ठीक आहे. सो नोव्हेंबर डिसेंबर वाले तू प्ले बरं ठीक आहे. डिसेंबर 26 25 हा टॉपिक डिस्कस करायचा, ठीक आहे. आता टपलबद्दल डिस्कशन करायचं म्हटलं की मग परत लिस्ट आणि स्ट्रिंगवरती जे काही ऑपरेशन्स केलेत आपण, बेसिक ऑपरेशन्स कोणते कोणते, कॉन्कॅटिनेशन करणे, त्याच्यानंतर स्लायसिंग करणे, इंडेक्सिंग करणे, मेंबरशिप ऑपरेटर, बरोबर आहे. जेवढे बेसिक ऑपरेशन्स आपण कुठे कुठे डिस्कस केलेत, लिस्टवरती, स्ट्रिंगवरती, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर टपल हा जो टॉपिक आहे, हा जो डेटा स्ट्रक्चर आहे, तर याचं काम काय असतं की याच्यामध्ये जेव्हा तुम्ही व्हॅल्यू टाकता त्यावेळेस त्या व्हॅल्यू चेंज होत नसतात, ठीक आहे. मग आता टपलचा वापर कुठं करायचा, टपलचा वापर अशा ठिकाणी करायचा की जिथं मला कॉन्फिगरेशन करायचं आहे. आता डेटाबेसचं कॉन्फिगरेशन, डेटाबेसला मला कनेक्ट करायचं आहे. डेटाबेसला कनेक्ट करण्यासाठी ज्या व्हॅल्यू मला लागतात, जे पॅरामीटर मला लागतात ते कॉन्स्टंट असतात. उद्या चालून ते कॉन्स्टंट म्हणजे त्या व्हॅल्यू कोणी चेंज करू नये म्हणून त्या डेटाबेसच्या कॉन्फिगरेशनच्या फाईल कुठे ठेवायच्या, टपलमध्ये ठेवायच्या. समजतंय. म्हणजे अशी इन्फॉर्मेशन टपलमध्ये ठेवा की चेंज होणार नाही पुढे चालून, चेंज करता पण येऊ नये कुणाला, ठीक आहे. सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन थोडक्यात, बरोबर आहे. जसे की तुमचे व्हॉट्सअपचे चॅट मेसेजेस कुठे ठेवायचं, सेन्सिटिव्ह डेटा आहे ना तो, ठीक आहे. आणि तो कुठे ठेवायचा, तो टपलमध्ये ठेवायचा, जेणेकरून तो सेन्सिटिव्ह आहे, ठीक आहे. बरोबर आहे ना ऑनलाईन शुभम, करेक्ट. म्हणजे चॅट, तुमचे व्हॉट्सअपचे चॅट मेसेजेस कुठे ठेवायचे, टपलमध्ये, सेन्सिटिव्ह डेटा, ठीक आहे. सो टॉपिकचं नाव काय, टॉपिकचं नाव, पुढचा डेटा स्ट्रक्चर आपण डिस्कस करते, त्याचं नाव आहे दॅट इज कॉल्ड टपल्स इन पायथॉन. ही याची मी तुम्हाला लिंक शेअर करेन. तर याच्याबद्दल काय डिस्कशन करायचं, टपल्स इन पायथॉन्स. तर याच्यामध्ये पहिला जो क्वेश्चन मला डिस्कस करायचा आहे दॅट इज कॉल्ड एज द व्हॉट इज मीन बाय टपल, व्हॉट इज मीन बाय टपल, हा पॉईंट डिस्कस करायचा आहे, ठीक आहे. तर ह्याला सुरुवातीला काय करा, 4 हॅश लावा आणि हा क्वेश्चन. तर याचा आन्सर्स काय लिहिणार मग आता, टपल म्हणजे काय. तर याचा आन्सर्स लिहिताना काय म्हणणार आपण, टपल काय आहे, एक कलेक्शन आहे. लिस्ट काय आहे, एक कलेक्शन आहे. त्यालाच आपण डेटा स्ट्रक्चर म्हणतो, बरोबर आहे. कलेक्शन म्हणजे काय, की कलेक्शन म्हणजे एकापेक्षा जास्त एलिमेंट स्टोअर करून ठेवणे, त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो कलेक्शन, ठीक आहे. आता याचे डेफिनेशन कसं राईट करणार, तर याचे डेफिनेशन राईट करताना म्हटलं की अ टपल, ठीक आहे, अ टपल इज अ कलेक्शन, अ टपल इज अ कलेक्शन, कलेक्शन म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट स्टोअर करून राहणे. अ टपल इज अ कलेक्शन
collection data type in a Python, collection data type in a Python that आता काय करतो हा that हा पुढे काही काम करणार आहे तर हा काय काय करतो that याच्यामध्ये नेक्स्ट that काय करतो पहिलं टपल काय करतो स्टोअर्स मल्टिपल व्हॅल्यूज कोणासारखं काम करतो हा लिस्ट सारखं म्हणजे अ टपल इज अ कलेक्शन डेटा टाईप इन अ पायथॉन दॅट कॅन बी यूज्ड फॉर ठीक आहे याच्या पुढं कंटिन्यू करा दॅट कॅन बी यूज्ड फॉर मग कशासाठी यूज केला जातो पहिलं स्टोअर मल्टिपल व्हॅल्यूज त्याच्यानंतर टपल कसा असतो टपल इज अ ऑर्डर्ड सेट असतो बरोबर आहे ऑर्डर्ड सेट म्हणजे काय थोडक्यात ऑर्डर्ड सेट म्हणजे काय ज्या ऑर्डरमध्ये तुम्ही व्हॅल्यू स्टोअर केल्यात ज्या ऑर्डरमध्ये 1 2 3 4 त्याच ऑर्डरमध्ये काय येणार तुम्हाला एलिमेंट येणार ठीक आहे म्हणजे ज्या ऑर्डरमध्ये तुम्ही काय केले व्हॅल्यू टाकलेत जसं की मी ऑर्डर कशी टाकली 40 41 परत 30 तर आउटपुट कसं येईल त्याचं 40 41 30 असंच ज्या ऑर्डरमध्ये एलिमेंट आहे त्याच ऑर्डरमध्ये लिस्ट ऑर्डर आहे त्याच्यानंतर टपल कशी आहे टपल कशी असते टपल इज अ इम्युटेबल टपल कसा असतो इम्युटेबल आता इम्युटेबलचा मिनिंग काय इम्युटेबलचा मिनिंग ब्रॅकेटमध्ये दॅट इज कॉल्ड कॅनॉट बी चेंज्ड ठीक आहे मॉडिफाईड म्हणजे काय कॅनॉट बी चेंज्ड त्याच्यानंतर तिसरा पॉईंट याच्यामध्ये येतो हा काय करतो अलाउ डुप्लिकेट व्हॅल्यू ठीक आहे हा पण काय करतो अलाउ करतो डुप्लिकेट व्हॅल्यू समजते कुठं कुठं मारायचं ठीक आहे सो अलाउ अ डुप्लिकेट व्हॅल्यू काय काय करतोय स्टोअर अ मल्टिपल व्हॅल्यूज त्याच्यानंतर इज अ ऑर्डर्ड सेट बरोबर आहे आणि त्याच्यानंतर इज अ इम्युटेबल आहे तो आणि त्याच्यानंतर अलाउ अ डुप्लिकेट व्हॅल्यू त्याच्यानंतर हा काय करतो कॅन बी यूज्ड फॉर टू स्टोअर द डिफरंट टाइप्स ऑफ डेटा तर यासाठी सुद्धा आपण काय करतो यासाठी आपण सुद्धा याचा वापर करतो कळलं म्हणजे टपल म्हणजे काय टपल पायथॉनमध्ये काय असतं की टपल हा पायथॉनमध्ये हा असतो त्याच्यानंतर याच्या पुढे जर गेलं तर याच्या पुढे एक क्वेश्चन डिस्कस करायचं आहे की व्हॉट इज द बेसिक सिंटॅक्स फॉर क्रिएटिंग अ टपल क्रिएट करायचा बेसिक सिंटॅक्स काय आहे हा क्वेश्चन डिस्कस म्हणजे ज्यावेळेस हे नोट्स देतोय आपण हे नोट्स राईट करतोय तर नोट्स क्वेश्चन प्लस आन्सर्स ठीक आहे इझिली तुम्हाला पण समजून जातील सो व्हॉट इज द बेसिक सिंटॅक्स फॉर क्रिएटिंग द टपल जर मला क्रिएट करायचं झालं तर काय सिंटॅक्स असेल त्याचा ठीक आहे जसा लिस्टचा आहे तसाच सिंटॅक्स कोणाचा येतो टपलचा येतो फक्त काय चेंज आहे लिस्ट आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये डिक्लेअर करतो हा पॅरेंथेसिसमध्ये डिक्लेअर करायचं ठीक आहे पॅरेंथेसिस म्हणजे हे असे ब्रॅकेट्स त्याला काय म्हणतो आपण पॅरेंथेसिस म्हणतो ह्यालाच जावास्क्रिप्टमध्ये काय म्हणतात फॅट फंक्शन म्हणतात फॅट म्हणजे पोट ठीक आहे हे असे पोटासारखं दिसतं ना तर त्याला ते नाव आहे ठीक आहे सो व्हॉट इज द सिंटॅक्स फॉर क्रिएटिंग द टपल तर टपल क्रिएट करायचं झालं तर मी इथे एक व्हेरिएबल घेतला म्हणजेच काय म्हटलं मी इथं व्हेरिएबल नेम इथं असंच लिहा सिंटॅक्समध्ये काय लिहिणार सो सिंटॅक्समध्ये खूपच हे झालं व्हेरिएबल नेम व्हेरिएबलचं नाव इज इक्वल टू पॅरेंथेसिसमध्ये काय करतो आपण व्हॅल्यूज ठीक आहे या व्हॅल्यूज आपण इथं डिफाईन करतो
पॅरेंथेसिसमध्ये, आणि व्हॅल्यूज कशा असतात, कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज असतात. क्लिअर आहे? म्हणजे सिंटॅक्स काय, व्हेरिएबलचं नाव. एक्झाम्पलमध्ये कसं लिहिणार मग, एक्झाम्पलमध्ये सो व्हेरिएबलचं नाव मी म्हटलं TOP इज इक्वल टू पॅरेंथेसिसमध्ये काय टाकणार इथं, व्हॅल्यू 2, 3, 4, 5. ठीक आहे. तर ह्या व्हॅल्यूज समजलं. एक्झाम्पलमध्ये काय, हे व्हॅल्यूज डिफरंट टाईपचे डेटा तुम्ही काय करू शकता, स्टोअर करू शकता. म्हणजे याच्यात कॅरेक्टर आला, फ्लोट आला वगैरे सगळं झालं याच्यात. पण एक याचा ॲडव्हान्टेज काय, याचा एक ॲडव्हान्टेज आहे की, काय ॲडव्हान्टेज आहे याचा, की तुम्ही याच्यामधल्या व्हॅल्यू काय करू शकत नाही, चेंज. ठीक आहे. आपण एक बघायला गेलं तर ॲडव्हान्टेज आहे. आता हे ॲडव्हान्टेज कधी कळेल तुम्हाला, की ज्यावेळेस आपण थोडं पुढं जाऊ, थोडंसं टॉपिक्समध्ये जाऊ पुढे आपण. ठीक आहे. जिथे की डेटाबेसचं कनेक्शन येईल तुम्हाला, डेटाबेसला कनेक्ट कसं करायचं हा पार्ट येईल, त्यावेळेस मग तुम्हाला याचा फायदा पण कळेल. ठीक आहे. तर पुढे जर बघायला गेलं तर अजून एक क्वेश्चन डिस्कस करायचा आहे. क्वेश्चन असा आहे की वाय वी नीड अ टपल. टपलची गरज काय आहे. ठीक आहे. काय म्हटलं, टपलची गरज का, वाय वी नीड अ टपल. टपलची गरज काय पडते. आता हे तर आपण डेफिनेशन बघितली. या डेफिनेशनवरून तुम्हाला काही सांगता येतं का, की टपलची गरज काय पडते. बँक्समध्ये कस्टमर जो युजर आहे बँकचा, त्याचा जो सेन्सिटिव्ह डाटा आहे, जसं अकाउंट नंबर, त्याचे सिग्नेचर्स वगैरे, ते स्टोअर करण्यासाठी ते सिग्नेचर्समध्ये अकाउंट नंबर, मोबाईल नंबर, ईमेल ID, कारण नंतर कोणी तो चेंज करू शकणार नाही डायरेक्टली. अच्छा, ठीक आहे. तर तुम्ही म्हणल्यासारखं याच्यामधला जो पहिला पॉईंट आहे, याच्यामधला पहिला पॉईंट कशासाठी यूज करतो, फॉर डेटा सेफ्टी. ठीक आहे. कशासाठी, डेटा काय करणे, सेफ्टी. सो लिहिलं काय याच्यामध्ये, व्हॅल्यूज कॅनॉट बी चेंज्ड ॲटोमॅटिकली. व्हॅल्यू याच्यामध्ये चेंज होतात का, नाही चेंज. म्हणजे डेटा तुमचा कसा राहतो, डेटा तुमचा सेफ. त्याच्यानंतर बी कळते ना, डेटा सेफ्टी पहिला पॉईंट. डेटा सेफ्टी म्हणजे व्हॅल्यूज कॅनॉट बी चेंज्ड ॲटोमॅटिकली. काय गरज आहे आपल्याला, कोणाची, टपलची, त्याच्याबद्दल आपण सांगतोय. त्याच्यानंतर टपल कसा असतो, ॲज कम्पेअर टू अदर डेटा स्ट्रक्चर, हा कसा असतो, फास्टर. ठीक आहे. समजलं ना. सो टपल्स आर अ फास्टर दॅन कोणासारखा, लिस्टपेक्षा हा कसा असतो, एक्झिक्युशन करण्यामध्ये फास्ट असतो. कळतंय. कारण हा इम्युटेबल आहे ना, याच्यामध्ये तर प्रश्नच येणार नाही ना व्हॅल्यू चेंज करायचा. आणि प्रश्न कुठे येतो मग, लिस्टमध्ये आपण काय करतो, सगळे चेंजेस करतो. त्याच्यामुळे साहजिकच थोडासा लिस्ट कसा जाईल, स्लोली एक्झिक्युशन करण्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर सी पॉईंट, तिसरा पॉईंट याच्यामध्ये लिहायचं आहे. काय लिहिणार, मेमरी मॅनेजमेंट. टपलमध्ये मेमरी मॅनेजमेंट. आता मेमरी मॅनेजमेंटचा मिनिंग काय, एक्झिक्युशन करण्यासाठी ह्याला काय लागते, लेस मेमरी लागते. लिस्टला एक्झिक्युशन करण्यासाठी काय लागते, मोर मेमरी लागते. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय म्हटलं, मेमरी मॅनेजमेंट. ओके. सो मेमरी मॅनेजमेंट काय, युजेस लेस मेमरी. काय लागते याच्यासाठी, मेमरी एक्झिक्युशन मेमरी कशी लागते याच्यासाठी, कमी लागते. आणि लिस्टला एक्झिक्युशन मेमरी किती लागते, जास्त. कारण टपल लिस्टवरती आपण भरपूर सारे ऑपरेशन्स करतो. समजतंय. म्हणजे साहजिकच त्याला मेमरी कशी लागेल, त्याला मेमरी जास्त लागेल. म्हणजे वाय वी नीड अ टपलचे काय बघतो आपण, हे ॲडव्हान्टेजेस बघतो. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये जो तिसरा ॲडव्हान्टेज आहे हा काय आहे, फिक्स्ड डेटा. फिक्स्ड डेटाचा मिनिंग काय, की याच्यामध्ये डेटा कसा असतो, कॉन्स्टंट, फिक्स. म्हणजे चेंज होणार आहे का, नाही. सो इट इज अ बेस्ट फॉर कोणासाठी बेस्ट आहे हा, कॉन्स्टंट डेटासाठी हा बेस्ट आहे. म्हणजे असा डेटा की तो डेटा काय होणार नाही आहे,
चेंज होणार नाही. म्हणजे टपलची गरज काय, तर टपलची गरज आपल्याला याच्यासाठी पडते. वाय वी नीड अ टपल फॉर द डेटा सेफ्टी, फास्टर मेमरी मॅनेजमेंट. याच्यामध्ये कसं होतं, म्हणजे मेमरी किती लागते, याला कमी लागते ॲज कम्पेअर्ड टू लिस्ट. त्याच्यानंतर हा कसा असतो, फिक्स्ड डेटा. ठीक आहे. जर तुम्हाला डिफरन्स विचारलं व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिस्ट अँड टपल, तर तुम्ही हे ॲडव्हान्टेज पॉईंट तुम्ही काय करू शकता, कलेक्ट करू शकता. ठीक आहे. तर इंटरव्ह्यूमध्ये हा विचारतो. त्याच्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन, जसं की लिस्टमध्ये पण आपण डिस्कस केला होता. लिस्टमध्ये असा डिस्कस केला होता क्वेश्चन. आता इथं क्वेश्चन काय बघा, what are the different ways to create tuple create करायचे डिफरंट वेज कोणते. what are the different ways to create a tuple. जर टपल बनवायचं झालं तर तो टपल कसा बनवायचा, किती वेजने तुम्ही टपल बनवू शकता. ओके. तर याच्यामध्ये जो पहिला पॉईंट डिस्कस करायचा आहे, पहिला पॉईंट दॅट इज फर्स्ट पॉईंट. तर टपल तुम्ही किती वेने डिक्लेअर करतो. पहिला टपल दॅट इज कॉल्ड एज द नॉर्मल, त्याला काय म्हणतो आपण, नॉर्मल टपल. ठीक आहे. आता नॉर्मल टपल कसं क्रिएट करायचा, तर नॉर्मल टपल कसा क्रिएट करतो, तर याच्यामध्ये नॉर्मल टपल जर क्रिएट करायचं झाला तर एक्झाम्पलमध्ये बघा, ठीक आहे. तर एक व्हेरिएबल घेतला, व्हेरिएबलचं नाव घेतलं मी काय, टी इज इक्वल टू व्हॅल्यू पास करा पॅरेंथेसिस 1, 2, 3, 4. बरोबर आहे. एक्झाम्पलमध्ये काय म्हटलं, एक्झाम्पलमध्ये टी इज इक्वल टू 1, 2, 3, 4. म्हणजे नॉर्मल टपल मेथड. टपल कसं क्रिएट करतो आपण, व्हेरिएबलचं नाव इज इक्वल टू पॅरेंथेसिस आणि पॅरेंथेसिसमध्ये काय असतं, व्हॅल्यूज. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं, म्हणजे पुढे म्हटल्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट दॅट इज कॉल्ड बी पॉईंट. ठीक आहे. बी पॉईंट म्हणजे विदाउट पॅरेंथेसिस. म्हणजे टपल कसं क्रिएट करू शकता तुम्ही, विदाउट पॅरेंथेसिस. पॅरेंथेसिसचा यूज नाही करायचा आणि काय बनवायचं, टपल. जर मी असं लिहिलं, ठीक आहे, हे वरचंच कॉपी करा, इथे पेस्ट. मग आता विदाउट पॅरेंथेसिस म्हटल्यानंतर हे काय केलं, हे पॅरेंथेसिस काढून टाकले आणि पॅरेंथेसिस काढून टाकल्यानंतर हे काय बनवलं तुम्ही, टपल बनवलं. समजलं का. म्हणजे हे काय बनवलं, विदाउट पॅरेंथेसिस. जरी तुम्ही असं डिक्लेरेशन केलं तर पायथन त्याला काय करतो, पायथन त्याला कन्वर्ट करतो. कशामध्ये कन्वर्ट करतो, टपलमध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे. जरी असं डिक्लेरेशन केलं तरी. आणि तुम्हाला माहिती आहे की आपण जे डिक्लेरेशन करतो टपलचं, ते डिक्लेरेशन आपण कसं करतो, टपलचं या पद्धतीनं आपण डिक्लेअर करतो. ओके. पॅरेंथेसिस आणि त्याच्यामध्ये काय असतं, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज. ठीक आहे. जर एखादा सिंगल एलिमेंट जरी डिक्लेअर केला तुम्ही, मी काय म्हटलं, जरी एखादा सिंगल एलिमेंट जरी डिक्लेअर केला, सी टाईप, सीमध्ये काय म्हटलं, याच्यामध्ये म्हटलं सिंगल एलिमेंट टपल कसा असतो. तर परत काय केलं, परत हे कॉपी आणि इथून पेस्ट केलं. ओके. आता सिंगल डिक्लेरेशनमध्ये कसं असतं की पॅरेंथेसिस काढा, त्याच्यामध्ये एक सिंगल एलिमेंट घेतला मी 100 आणि हमेशा एक लक्षात ठेवायचं की याच्यानंतर काय द्यायचं, कॉमा. ठीक आहे. काय दिला याच्यानंतर, कॉमा कंपल्सरी. जर कॉमा दिला तर हा काय झाला, हा झाला टपल. समजते ना. म्हणजे हा काय झाला, टपल. एकतर तुम्ही पॅरेंथेसिस द्या किंवा नाही द्या, पण एक व्हॅल्यू घेतला तर कॉमा दिला तर तो त्याला कशामध्ये कन्वर्ट करतो, टपलमध्ये कन्वर्ट करतो. समजलं का. कॉमा कंपल्सरी. जर सिंगल एलिमेंट असेल आणि तुम्ही तसंच ठेवलात तर हा टपल नाही होणार. ठीक आहे. म्हणून ह्याला कंपल्सरी काय करतो आपण, कंपल्सरी एक कॉमा तुम्हाला काय करावा लागतो, द्यावाच लागतो. तेव्हा तो काय कन्सिडर करतो, टपल म्हणून कन्सिडर करतो. म्हणजे किती वेज आपण डिस्कस करतोय, सध्या तर आपण 3 वेज आपण डिस्कस केले. दॅट इज कॉल्ड नॉर्मल टपल कसं करतो आपण, त्याच्यानंतर नेक्स्ट विदाउट पॅरेंथेसिस आपण कसं डिक्लेरेशन केलं, आणि त्याच्यानंतर जर एखादा सिंगल एलिमेंट असेल त्या टपलमध्ये तर शेवटी हमेशा काय द्यायचं, त्या एलिमेंटच्या नंतर कॉमा द्यायचा आहे. ठीक आहे.
त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा जो डी पॉईंट आहे, डी कुठला, डी वाला. तर डी मध्ये बाय युझिंग TUPLE आणि ह्याला काय म्हणतो आपण, बाय युझिंग टपल कन्स्ट्रक्टर. ठीक आहे, म्हणजे चौथा जो वे आहे तो कुठला, बाय युझिंग टपल कन्स्ट्रक्टर. जसं लास्ट टाइम आपण बघितलं होतं बाय युझिंग लिस्ट कन्स्ट्रक्टर. ठीक आहे, एखादी स्ट्रिंग आहे, त्या स्ट्रिंगला मला लिस्टमध्ये कन्वर्ट करायचं, तर मग मी काय करेन, लिस्ट नावाचं इनबिल्ट फंक्शन वापरेन, लिस्ट, आणि त्या लिस्ट फंक्शनमध्ये काय पास करेन, STR. म्हणजे जेवढे काही कॅरेक्टर आहे, जेवढे काही स्ट्रिंग आहेत, ते कशामध्ये कन्वर्ट झाले, लिस्टमध्ये कन्वर्शन झालं, हो का नाही. आणि तसंच मला काय करायचं आहे की माझ्याकडे एखादी लिस्ट आहे आणि त्या लिस्टला मला कन्वर्ट करायचे कशामध्ये, टपलमध्ये. लिस्टला कन्वर्जन कशामध्ये करणे, टपलमध्ये. का करणे, कारण लिस्टमधल्या व्हॅल्यू चेंज होतात आणि मला कळालं की नाही बाबा मला त्या व्हॅल्यू चेंज नाही करायच्या, तर मी काय करेन, त्या लिस्टला कशामध्ये टाकून देईन, टपलमध्ये टाकून देईन, जेणेकरून माझ्या व्हॅल्यू कशा असतील, कॉन्स्टंट असतील. ठीक आहे, म्हणजे चौथा वे आपण काय बघतोय, बाय युझिंग टपल कन्स्ट्रक्टर, और ह्यालाच काय म्हणतो आपण, बाय युझिंग टपल फंक्शन, इनबिल्ट फंक्शन. ठीक आहे, सो मग आता ह्याला कसं काम करायचं, तर हे वरचंच कोड मी कॉपी केला, इथे येऊन पेस्ट, बरोबर. आणि मग इथं काय लिहिणार, तर मी इथं लिहिणार व्हेरिएबलचं नाव, फंक्शन कोणतं आहे, टपल नावाचं फंक्शन, बरोबर आहे. आणि त्या टपलला, ह्या टपलमध्ये काय करतो आपण, तर ह्या अशा केसेसमध्ये ज्यावेळेस तुम्ही कन्स्ट्रक्टर डिफाईन करता, त्या केसमध्ये आपण याच्यामध्ये पास करतो लिस्ट. काय पास करतो, लिस्ट. म्हणजे लिस्टला कन्वर्ट कशामध्ये करतोय आपण, टपलमध्ये कन्वर्ट करतोय. ठीक आहे, आणि मग याच्यामध्ये ह्या लिस्टमध्ये मी एलिमेंट टाकले 1, 2, 3. म्हणजे आता हे 1, 2, 3 काय झालं, इट इज अ नॉट अ टपल, इट इज अ लिस्ट. नो, इट इज अ लिस्ट बट नॉट अ टपल, बरोबर आहे का. हां, रन केल्यानंतर काय होईल, हा टपल होईल. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कन्स्ट्रक्टर डिफाईन करता त्यावेळेस तुम्हाला हमेशा काय पास करावं लागतं, त्या टपलला लिस्ट पास करावी लागते. एमटी म्हणा, आता उद्या चालून जर समजा तुम्हाला युजरकडे इनपुट घ्यायचे आहेत, बरोबर आहे, टपलमध्ये इनपुट घ्यायचे आहेत तुम्हाला युजरचे, मग तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला लिस्टच घ्यावी लागेल, बरोबर आहे. आणि नंतर मग काय करणार तुम्ही, त्या टपलमध्ये ती लिस्ट ॲड करणार. ठीक आहे, आता त्या टपलमध्ये ती लिस्ट ॲड कशी करायची ते पुढे बघूया. कारण जर तुम्हाला लिस्टमध्ये मल्टिपल आयटम जर स्टोअर करायचं झालं तर ॲपेट नावाची मेथड, जे की डिस्कस केलं आपण. पण आता टपलवरती काम करताना ही मेथड नाहीत ना असल्या, जसं आपण कॉन्कॅट होतो ना. पण समजा उद्या चालून मला 10 एम्प्लॉईचा डेटा स्टोअर करायचा आहे. आता एका एम्प्लॉईचा डेटा काय असतो, नेम असतं, त्याची सॅलरी असते, डेट ऑफ बर्थ असतो, सिटी असते, बरोबर आहे की नाही, एका एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन. तशी मला किती जणांची स्टोअर करायची आहे, 10. ठीक आहे, मग अशामध्ये तुम्हाला कशामध्ये टाकायचं, त्याला टपलमध्ये टाकायचं आहे. अजून तर ते टपलमध्ये टाकायचं आहे. आणि ज्यावेळेस टपलमध्ये व्हॅल्यू पडली त्याला तुम्ही अपडेट नाही करू शकत, एम्प्लॉई डेटा अपडेट नाही करू शकत, त्याचा मेल चेंज नाही करू शकत, काहीच नाही करू शकत. ठीक आहे, तर कळते ना, म्हणजे किती वेज बघितले, 4 वेजनी काय करतो आपण, हे टपल डिक्लेअर करतो. म्हणजे या 4 वेजपैकी तुम्हाला जो वेज आवडतो त्या वेजने काय करा, टपल क्रिएट करा. पण नॉर्मली जर बघायला गेलं तर आपण कोणता वे वापरतो जास्ती, हा पहिलावाला वे वापरतो जास्ती. कळतंय, कळलं. मग आता याचं जर एक्झाम्पल बघायला झालं तर एक्झाम्पलमध्ये एक व्हेरिएबल घेतला काय नावाचा, TUP, आणि पॅरेंथेसिसमध्ये व्हॅल्यू पास केल्या 1, 2, 3, 4, बरोबर. आणि जर मला हे व्हॅल्यू जर प्रिंट करायची झाली तर माझ्याकडे कोणतं फंक्शन आहे, प्रिंट नावाचं फंक्शन. आणि याच्यात काय म्हटलं मी, हे ह्याला रन करा, काय भेटेल मला, ॲज इट इज जे मी पास केले पॅरेंथेसिस सहित मला आउटपुट भेटेल. म्हणजे पॅरेंथेसिसमध्ये म्हणजे काय भेटेल मला, हे सगळंच आउटपुट भेटेल. ठीक आहे, कनेक्टिंग, समजते ना ऑनलाईन काय चाललंय. ओके, तर हे काय केलं, यस, कळतं ना सगळ्यांना. त्याच्यानंतर नेक्स्ट टपल डिक्लेरेशन अजून एक कोणत्या पद्धतीने केलं, अजून एक आपण ह्या पद्धतीने टपलचं डिक्लेरेशन करतो. कसं, TUP इज इक्वल टू
जर मी कुठलंच ब्रॅकेट नाही घेतले 1, 2, 3, 4, 100 अशा व्हॅल्यूज घेतल्या, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मी प्रिंटमध्ये आपण म्हटलं काय, तर याचा टाईप चेक केला, टाईप ऑफ कोणाचा, TOPचा टाईप चेक केला, काय टाईप येतो. तर अशा केसेसमध्ये बघा पॅरेंथेसिस नाही घेतलं तरी पण त्याला कशामध्ये कन्वर्ट केलं त्यांनी, टपलमध्ये कन्वर्जन केलं, ठीक आहे. आणि जर ह्या व्हॅल्यू जर मला प्रिंट करायच्या झाल्या तर माझ्याकडे फॉर लूप पण आहे. आणि फॉरनं कसं प्रिंट करतो आपण, फॉर आय इन कशामधून, TOP. डेटा स्ट्रक्चर कोणता आहे सध्या आता, TOP. ओके, तर हा टप. आणि त्याच्यानंतर मग काय म्हटलं ह्याला, प्रिंट ऑफ आय. मग काय भेटतील मला, हे सगळे एलिमेंट भेटतील जे की टपलचे, ठीक आहे. परत मला काय भेटले, हे एलिमेंट. आणि ऑर्डर बघा, जेव्हा ऑर्डरमध्ये एलिमेंट टाकले त्याच ऑर्डरमध्ये काय आलेले, सगळे एलिमेंट आलेले, ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही एखादा असं डिक्लेरेशन करता टपलचं, जसं की काय म्हटलं मी 100 आणि ह्याला प्रिंट करा, याचा टाईप चेक करा पहिलं, टाईप ऑफ कोणाचा, TOPचा. तर याचा टाईप चेक करा, कारण व्हॅल्यू किती आहे याच्यामध्ये, सिंगल व्हॅल्यू, ओके. आणि ह्याला एकदा रन करा. क्लास काय झाला, क्लास काय झाला, हा इंटिजर, ओके. सो कंपल्सरी जर सिंगल एलिमेंट असेल तर तुम्हाला इथं काय द्यायचं आहे, कंपल्सरी कॉमा द्यायचा आहे. आणि एकदा चेक करा, आता याचा टाईप काय होईल, टपल. आणि जर तुम्ही जर तसं डिक्लेरेशन केलं तर काय टाईप होणार त्याचा, इंटिजर टाईप होणार. हा इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारतात, ठीक आहे. जर कॉमा नाही दिलं तर काय होईल, आणि कॉमा दिलं तर काय होईल, त्याचा टाईप काय येईल, असे क्वेश्चन काय करतो आपण इंटरव्ह्यूमध्ये विचारतात ते. म्हणून थोडंसं हे पण असं बघायचं जायचं. म्हणजे सिंगल एलिमेंट नंतर तुम्हाला कंपल्सरी काय द्यायचं आहे, सिंगल एलिमेंट नंतर तुम्हाला कंपल्सरी द्यायचं आहे कॉमा द्यायचं आहे, ठीक आहे. हां, विदाउट पॅरेंथेसिस जरी केलं तुम्ही, आता समजा मी पॅरेंथेसिस काढून टाकले आणि इथं काय म्हटलं मी 100, ओके. आणि याचा टाईप जर चेक करायला गेलं तर काय येणार, इंटिजर. आणि त्याच्यानंतर जर मी कॉमा दिला आणि परत एकदा चेक केलं तर याचा टाईप काय येणार, काय झाला त्याचा टपल, ठीक आहे. म्हणजे पॅरेंथेसिस द्या किंवा न द्या, पण कंपल्सरी तुम्हाला काय करावं लागेल, कॉमा द्यावा लागेल, ओके. हे वरच्याचे सगळे काय, हे वरच्याचे सगळे एक्झाम्पल्स. आणि त्याच्यानंतर एक चौथं एक्झाम्पल काय बघितलं, टपल कन्स्ट्रक्टरचा यूज करून. आणि टपल कन्स्ट्रक्टरचा जर यूज करायचा झाला तर परत एक व्हेरिएबल घेतला आपण, आणि इनबिल्ट फंक्शन कोणतं, टपल, ओके. हा कसलं फंक्शन आहे, इनबिल्ट. आणि हे फंक्शन म्हटल्यानंतर हे ब्रॅकेट ओपन क्लोज करतो त्याचे, पॅरेंथेसिस कोणाचा ओपन क्लोज केला, त्या फंक्शनचा. आणि त्याच्यामध्ये जाऊन काय करतो आपण, तर त्याच्यामध्ये जाऊन आपण पास करतो लिस्ट. जसं की लिस्टमध्ये मी पास केलं 200, ओके. त्याच्यानंतर 34, त्याच्यानंतर 67, अशा व्हॅल्यूज काय केल्या, अशा व्हॅल्यूज इथं टाकून दिल्या, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग इथं काय म्हटलं, प्रिंट प्रिंटर काय म्हटलं, टाईप चेक करा एकदा, टाईप ऑफ कोणाचा, TOPचा टाईप चेक केला, ओके. आणि हा क्लास इथं भेटला, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, परत येऊन इथं फॉर लूप तुम्ही पण फॉर आय इन कशामधून, TOP, ओके. जस्ट 2 मिनिट, अगेन स्टार्ट द रेकॉर्ड बघा. आणि काय म्हटलं इथे येऊन म्हटलं परत प्रिंट ऑफ, काय घेतलं तिथं, आय नावाचं व्हॅल्यूबल. आणि परत काय आलं, परत व्हॅल्यू आली, कळालं. तर हे जे बेसिक बघितलं हे सगळं, व्हॉट आर द डिफरंट वेज टू क्रिएट अ टपल, तर हे सगळे काय त्याचे बेसिक वेज आहे, बरोबर आहे. आणि विदाउट कॉमा जर इथं लिहिलं, इथं कमेंटमध्ये लिहा, इफ वी नॉट यूज अ कॉमा, then it will consider as a, काय कन्सिडर करतो, हा इंटिजर, हा काय कन्सिडर करतो, इंटिजर. कोणतं, हे जर बिना लिस्ट जर कन्वर्जन नाही केलं तुम्ही, ठीक आहे. आता हे लिस्ट काढून टाका आणि जर तुम्ही इथं पास केला तर इथं एरर काय येणार की टपल एक्सपेक्टेड ॲट मोस्ट 1 आर्ग्युमेंट. कारण ज्यावेळेस हे फंक्शन डिफाईन केलेलं आहे टपल नावाचं, त्याला ॲटलिस्ट एक आर्ग्युमेंट द्या. नाही, पण याचं डेफिनेशन राईट करताना ज्यावेळेस आता हे कोणीतरी राईट केलं असेल ना, कोणीतरी डेव्हलपरनी, तर त्यांनी काय केलं की त्यांनी ह्याला कंपल्सरी याच्यात पास करा.
ठीक आहे. आता मी एक पास केलं, कॉमा दिलं, अजून एक काहीतरी पास करणार 3,4,5 म्हणजे किती व्हॅल्यू पास केल्या, किती व्हॅल्यू पास केल्या, परत एरर आहे का, टपल एक्सपेक्टेड ॲट मोस्ट वन आर्ग्युमेंट. सिंगल इंटिजर काय म्हणले, लिस्ट काढा आणि 200 टाकून कॉमा द्या. नाही बिना कॉमाचं, बिना कॉमाचं सिंगल इंटिजर फक्त. सिंगल इंटिजर याच्यामध्ये हां कॉमाने काय लिस्ट काढा, लिस्ट काढा. कशामध्ये कन्वर्ट केला, टपलमध्ये. लिस्ट काढा. आणि जर समजा त्यांनी ॲटलिस्ट वन आर्ग्युमेंट म्हटलंय ना, तर वन आर्ग्युमेंट ॲटलिस्ट काय असला पाहिजे, कंपल्सरी लिस्टच असला पाहिजे. कारण डिफाईन करताना त्यांनी काय केलेलं आहे, इंटिजर ऑब्जेक्ट इज नॉट अ इटरेबल. ठीक आहे, इंटिजर ऑब्जेक्ट इज नॉट अ इटरेबल म्हणजे ज्यावेळेस हे फंक्शन डिफाईन झालं तर या फंक्शनचं स्ट्रक्चर काय होतं की याच्यामध्ये तुम्हाला एक आर्ग्युमेंट पास करायचं आहे, तो पण कोणत्या टाईपचा, लिस्ट टाईपचाच आर्ग्युमेंट तुम्ही काय करू शकता, पास करू शकता. इटरेबल म्हटल्यानंतर आता इथं जर मी म्हटलं इटरेबल, ओके, आता इथं टाकलं मी काय, इथं टाकलं मी पायथॉन, बरोबर आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही याला रन केलं तर हा इटरेबल आहे ना, इटरेबल काय होईल, इटरेबल स्ट्रिंग आहे. ठीक आहे, पण लिस्टमध्ये जर एलिमेंट टाकले, आता मल्टिपल एलिमेंट टाकले आपण, हे टपल नावाचं फंक्शन, याला ॲक्सेप्टेबल कोण आहे, स्ट्रिंग, आणि दुसरं ॲक्सेप्टेबल कोण आहे, लिस्ट. लिस्ट कशी आहे, इटरेबल आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर इटरेबल अजून कोण आहे, सेट, डिक्शनरी. कळतंय, डिक्शनरीमध्ये पण तुम्ही टपल घेऊ शकता आणि टपलमध्ये पण तुम्ही काय करू शकता, डिक्शनरी. म्हणजे या टपल फंक्शनला कोणते व्हॅल्यू लागतात, इटरेबल. इटरेबल म्हणजे ज्या कलेक्शनमध्ये असतं, ज्याच्यावरती तुम्ही इटरेट करू शकता, म्हणजे लुपिंग करू शकता. ठीक आहे. सो मग याच्यामध्ये कंपल्सरी काय लागेल, कंपल्सरी याच्यामध्ये काय पास करतो, हे लिस्ट 4 5 6 7 8 हे अशा व्हॅल्यू. ठीक आहे. हे क्वेश्चन काय होता, क्वेश्चन कोणता क्वेश्चन होता हा, व्हॉट आर द डिफरंट वेजचा, हा क्वेश्चन, त्याचे एक्झाम्पल्स. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट, जसं की आपण लिस्टमध्ये पण डिस्कस केला होता, तर क्वेश्चन काय आहे, हाऊ वी कॅन ॲक्सेस द टपल एलिमेंट. टपलचे एलिमेंट कसे ॲक्सेस करू शकतो. सो हाऊ वी कॅन ॲक्सेस टपल एलिमेंट. टपलचे एलिमेंट आपण कसे ॲक्सेस करतो. आता टपलचे लिस्टचे एलिमेंट आपण कसे ॲक्सेस केले, बाय इंडेक्सिंग, बाय प्रिंट फंक्शन, बाय फॉर लूप, बरोबर, आणि बाय स्लायसिंग. ठीक आहे, सेम कोणासारखं जे लिस्टवरती बघितलं तेच. म्हणजे याच्यामध्ये पहिला पॉईंट बाय युझिंग प्रिंट फंक्शन. ठीक आहे, कशाने आपण ॲक्सेस केले, प्रिंट फंक्शननी, बाय युझिंग प्रिंट फंक्शन. त्याच्यानंतर दुसरं जर बघायला गेलं, दुसरं तर काय म्हटलं याच्यात, बाय युझिंग फॉर लूप. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरं बाय युझिंग गणेश बाय युझिंग इंडेक्सिंग. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट फोर्थ याच्यामध्ये म्हटलं बाय युझिंग स्लायसिंग. ठीक आहे, त्या तिन्हीने पण म्हणजे ह्या टोटल वेज किती आहेत, लिस्ट और टपलचे एलिमेंट जर ॲक्सेस करायचे झाले, बरोबर आहे. आणि स्ट्रिंगचे पण आपण असंच ॲक्सेस केलेले. पण ज्यावेळेस स्ट्रिंगवरती तुम्ही फॉर लूप लावता त्यावेळेस काय होतं, कॅरेक्टर बाय कॅरेक्टर प्रिंट होतात, म्हणजे सिंगल कॅरेक्टर प्रिंट होतात. जसं की पायथॉन सिंगल पी प्रिंट झाला, सिंगल वाय प्रिंट झाला, बरोबर आहे. असं म्हणजे टोटल वेज किती आहेत, हाऊ वी कॅन ॲक्सेस द टपलचे एलिमेंट. कसे ॲक्सेस करतो आपण, टपलचे एलिमेंट आपण ॲक्सेस करतो एवढ्या वेजने. ठीक आहे, क्लिअर आहे का महेश. क्लिअर आहे का, हे काय चाललंय.
ओके. तर एवढ्या वेजने आपण काय करतो, तर एवढ्या वेजने आपण हे ॲक्सेस करतो, बरोबर आहे. आता याचे एक्झाम्पल जर बघायचं झालं तर प्रिंट फंक्शन आणि लूप तर लिहायचं आहे का, एक्झाम्पल राईट करायचे झाले. ओके. ऑनलाईन काही गरज आहे का राईट करायची, काही गरज असेल तर सांगा, मग मी राईट करतो. स्लायसिंग कसं यूज करायचं. यस, शुभम आणि गोपाळ, महेश. जर याची गरज असेल तर मी सांगेन इंडेक्सिंग कसं यूज करायचं, किंवा स्लायसिंग कसं यूज करायचं. काय अंजली, येईल का सांगू सर सांगा. हो ठीक आहे. तर एक्झाम्पल्स बघा काय काय. त्याच्यामध्ये पहिला जो एक्झाम्पल आहे दॅट इज कॉल्ड बाय युझिंग कोणतं फंक्शन, प्रिंट फंक्शन, बरोबर आहे. मग काय घेतलं, एक व्हेरिएबल घेतला टी नावाचा, आणि त्याच्यामध्ये 3 4 5 6 7 8 आणि 9 असे काय आहेत टपलचे एलिमेंट आहेत. आता हे जर टपलचे एलिमेंट मला जर प्रिंट करायचे झाले तर माझ्याकडे किती वेज आहे, 4 वेज आहेत, जे की वरती आपण राईट केलेलं आहे. ठीक आहे. तर याच्यातला पहिला जो वे आहे कुठला, बाय युझिंग द प्रिंट फंक्शन. प्रिंट फंक्शनला काय पास केलं मी, टी पास केली. काय भेटलं मला, टपलचे एलिमेंट भेटले. ठीक आहे. हा झाला पहिला वे, बाय युझिंग कोणतं फंक्शन, प्रिंट फंक्शन. त्याच्यानंतर दुसरं काय आहे, बाय युझिंग फॉर लूप. ठीक आहे. परत तेच एलिमेंट घेतले, वरचेच एलिमेंट काय केलं, वरचेच एलिमेंट कॉपी केलं, इथे घेतलं. आता हे जर एलिमेंट मला प्रिंट करायचं झालं तर माझ्याकडे दुसरं वे कोणता आहे, लूपनी. ठीक आहे. मग लूप कसा यूज केला, फॉर आय इन कशामधनं एलिमेंट घ्यायचे, टी मधनं. ठीक आहे. कारण हा टी इथं आहे ना, टी मधनं काय करायचे, सगळे एलिमेंट आले, कशामध्ये आले, आय नावाच्या व्हेरिएबलमध्ये आले. मग प्रिंट कोणाला करतो आपण, प्रिंट एलिमेंट प्रिंट करा, म्हणजे कोणते, आय. कळलं. लास्ट टाइम हमने लिस्ट देखा था, तो यहाँ पे क्या आया था, वेरिएबल का नाम लिस्ट. अभी हम क्या देख रहे हैं, अभी टपल. तो कभी भी याद रखिए की यहाँ पे डेटा स्ट्रक्चर के नाम क्या आहे, म्हणजे डेटा स्ट्रक्चर कोणतं आहे, कोणत्या टाईपचं डेटा स्ट्रक्चर आहे. हे टी घेतलं ना तुम्ही, या टी मध्ये कलेक्शन आहे. कलेक्शन म्हणजे काय, एकापेक्षा जास्त एलिमेंट आहेत, समजतंय. मग आता ह्या टी मध्ये एलिमेंट आहेत, तर ते टीचे एलिमेंट कोणाला दिले, एक 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 एलिमेंट कोणाला दिले, आय नावाच्या व्हेरिएबलला, बरोबर. आणि मग काय म्हणणार, हा फॉर लूप फिरणार, एक 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 एलिमेंट प्रिंट करणार, केले ना, एक 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 एलिमेंट त्यांनी काय केले, प्रिंट केले. म्हणजे हा लूप काय करतो, 3 कडे जातो, त्याला बोलतो, त्याला भेटतो आणि सोबत घेऊन येतो. परत पुढच्याकडे जातो, त्याला बोलतो, त्याला भेटतो, सोबत घेऊन येतो. ठीक आहे. हे काय, हे असे एलिमेंट प्रिंट कोणतं. आता याला वाईल लूपनं कसं प्रिंट करायचं, कसं प्रिंट करणार, काय लॉजिक लावाल गणेश, काय लॉजिक लावाल. व्हॅल्यू मला प्रिंट करायच्यात, कशाने प्रिंट करायच्यात, वाईल लूपने प्रिंट करायच्यात. आता वाईल लूपने कसं प्रिंट करायचं, पहिल्यांदा काय करा, बरोबर आहे. समजा मी काय म्हटलं, मी इथं व्हेरिएबल घेतला कोणता, लेंथ ऑफ टीची, बरोबर आहे. पहिल्यांदा काय फाइंड करेन मी, लेंथ फाइंड करेन, कुणाची, टीची. म्हणजे टीची म्हणजे कुणाची, या टपलची लेंथ फाइंड करेन, बरोबर आहे. मग आता ह्या टपलची लेंथ जर मला फाइंड करायचं झाली तर माझ्याकडे फंक्शन कोणतं आहे, लेंथ नावाचं फंक्शन. लेंथ कोणाची, टीची फाइंड करेन, बरोबर आहे. आता वाईल कंडिशन काय येणार, वाईल लेंथ अंडरस्कोर टी इज ग्रेटर दॅन, हा 0 पेक्षा असेल तर प्रिंट कर, काय प्रिंट कर, अजून एक व्हेरिएबल घ्यावा लागेल आणि त्याला व्हॅल्यू द्यायची इथं आय इज इक्वल टू 0. ठीक आहे. आणि ग्रेटर दॅन इक्वल टू कशापेक्षा असेल, या आय पेक्षा.
टी ऑफ आय. हां करा टी ऑफ आय कसं येईल? आणि खाली लेंथ लेंथ मायनस वन. लेंथ ऑफ टी प्लस इक्वल इक्वल नाही सर, मायनस करा. लूप आहे ना आपलं, लूप घेणार मायनस होणार मायनस. पण आपल्याला पुढचे एलिमेंट प्रिंट करायचे आहेत ना 3 4. आय प्लस लेंथ ऑफ टी मायनस करा. मायनस लेंथ ऑफ टी इज इक्वल टू लेंथ ऑफ टी मायनस वन -1 आणि I इज इक्वल टू I प्लस 1. ठीक है. सर तुम्ही ते आयला पॅरेंथेसिस मध्ये नाही, त्याला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टी No. प्रिंट डायग्राम आणि प्रिंट ऑफ आय करायचं राहिलं. मग गरज नाही, प्रिंट इथं केलंच ना. 3 4 5. ओके. आता लॉजिक काय याच्या पाठीमागे? लॉजिक पहिल्यांदा लेंथ आली. लेंथ किती येणार याची? टोटल एलिमेंट जेवढे आहेत बरोबर आहे. म्हणजे आता लेंथ किती आहे? 7 असतील, मे बी 7 8 असतील. ठीक आहे, 7 आली लेंथ. मग 7 हा मोठा आहे 0 पेक्षा आहे बरोबर आहे. मग काय जाणार इथं? प्रिंट ऑफ पहिला एलिमेंट प्रिंट केला 3 बरोबर. त्याच्यानंतर लेंथ काय होणार? लेंथ होणार इथं 6, कारण तुम्ही मायनस केलं. 6 झाल्यानंतर मग आय प्लस प्लस म्हणजे आयची व्हॅल्यू इथे किती होणार? 1. मग 6 हा मोठा आहे 1 पेक्षा. कंडिशन अगेन ट्रू बरोबर आहे. आणि परत एलिमेंट काय झालं? परत एलिमेंट मला इथं भेटला. म्हणजे आता मग कंडिशन काय राहणार? इथं काय प्रिंट केलं मग? 4. परत इथे किती राहिलं? 6 - 1 5 बरोबर आहे. आणि इथे किती होणार? 2. म्हणजे 5 हा 2 पेक्षा 5 हा 0 पेक्षा मोठा आहे. कंडिशन अगेन काय झाली? कंडिशन अगेन ट्रू झाली. ठीक आहे. कळलं? हे लूप वाईल अवघड जातं. तुम्ही सांगतो कोणतं? मी ह्याला काय करायचं होतं की मी हे आईला इकडे घेत होतो. मी इथं ऑलवेज आईची व्हॅल्यू किती ठेवायचे? 0च. म्हणजे लेंथ ऑफ टी किती असली पाहिजे? मोठी असली पाहिजे हमेशा. कोणापेक्षा? मग ते टी ऑफ आय जरी घेतलं असतं तर चाललं असतं का? तुम्ही ते वाईला एंड कसं करणार? जर एलिमेंट संपले तर ते प्लस प्लस होतं जाईल. तुम्हाला व्हेरिएबल लागणार कसं गणेशने काय केलं माहिती का? आज कोड लिहिला आणि वाईल मध्ये काय टाकलं होतं तू? फॉर लूप हे बेटर असतात कोणापेक्षा? वाईल. वाईलपेक्षा. आणि डेटा स्ट्रक्चरसाठी खास कोणाला डिझाईन केलेलं आहे? फॉर लूपला डिझाईन केलेलं आहे. ठीक आहे. तर हा एक तुमच्याकडे असू द्या. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय केलं होतं आपण? फॉर आय इन टी आणि प्रिंट ऑफ काय म्हटलं? टी. ओके. किती आले बघा ते? आई नाही आली, फक्त टी आला. ठीक आहे. म्हणजे बाय युजिंग कुठला लूप? फॉर लूप. हा दुसरा वे. त्याच्यानंतर तिसरा वे कोणता? इंडेक्सिंग. आता इंडेक्सिंग माहिती आहे आपल्याला. इंडेक्सिंग कशी यूज करतो? एक तर पॉझिटिव्ह इंडेक्सिंग असते, नाहीतर निगेटिव्ह इंडेक्सिंग असते. ठीक आहे. मग बाय युजिंग नेक्स्ट कोण आहे? दॅट इज कॉल्ड बाय युजिंग इंडेक्सिंग. इंडेक्सिंगचा वापर करून. ठीक आहे. मग काय केलं? परत हाच घेतला आणि इंडेक्सिंग कशी वापरा? डायरेक्ट प्रिंटमध्ये काय म्हटलं? जर मला 3 हा नंबर प्रिंट करायचा झाला टपलमधून 3, तर त्याचा इंडेक्स नंबर कुठून स्टार्ट होतो? टपलचा 0 पासून. लिस्टचा कुठून स्टार्ट होतो? 0 पासून. आणि स्ट्रिंगचा इंडेक्स नंबर कुठून स्टार्ट होतो? 0 पासून. कुठलं? सगळं 0 पासूनच आहे.
ठीक आहे. फक्त 1 पासून आपण काय करतो, काउंट करतो एंड व्हॅल्यू ती पण. ओके, बाकीचं सगळं स्टार्ट व्हॅल्यू सुद्धा 0 पासूनच काउंट करतो. एंड व्हॅल्यू कुठून काउंट करतो आपण, 1 पासून. ठीक आहे. मग काय म्हणणार, टी ऑफ 0. टी ऑफ 0 म्हणजे टपलमधलं 0 व्हॅल्यू, 0th इंडेक्सची व्हॅल्यू कोणती आहे, 3. समजतंय. म्हणजेच नेक्स्ट परत काय म्हटलं, प्रिंट, आणि प्रिंटमध्ये टी ऑफ व्हॅल्यू प्रिंट केली 3 नंबरची, म्हणजे कोणती व्हॅल्यू प्रिंट होणार, 6. इंडेक्सिंग, आता एक एक सिंगल व्हॅल्यू तुम्ही इंडेक्सनी प्रिंट करतो. इंडेक्सनी काय प्रिंट करतो आपण, सिंगल व्हॅल्यू. आणि जर मला एक रेंज व्हॅल्यू प्रिंट करायची झाली, रेंज व्हॅल्यू म्हणजे इथून इथंपर्यंत, स्टार्ट टू एंड असं जर मला व्हॅल्यू प्रिंट करायची झाली, इंडेक्सनी काय करतो, तुम्ही काय केलं इंडेक्सिंगनं, सिंगल व्हॅल्यू प्रिंट केली. पण मला काय करायचं, ग्रुप ऑफ व्हॅल्यू प्रिंट करायचे आहे किंवा एक रेंज प्रिंट करायची आहे, तर त्या केसमध्ये आपण काय करतो, स्लायसिंग वापरतो. बरोबर आहे. म्हणजे स्लायसिंगमध्ये काय, आता स्लायसिंगचं सिंटॅक्स तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. स्लायसिंगचं सिंटॅक्स काय आहे, स्टार्ट एंड स्टेप. ओके. मग त्याच्यानंतर तिसरा जो म्हणजे लास्टवाला जो वे आहे, फोर्थवाला, बाय युजिंग काय म्हटलं, स्लाइस ऑपरेटर. ठीक आहे. कोणतं ऑपरेटर, स्लाइस ऑपरेटर. आणि मग हे लिस्ट आहे तुमच्याकडे, हे टपल आहे आणि मला काही रेंजमध्ये व्हॅल्यू पाहिजे, इथून इथंपर्यंतची व्हॅल्यू पाहिजे. मग आपण काय करतो, प्रिंट. बरोबर आहे. आणि कुठून व्हॅल्यू पाहिजे मला, टीमधून व्हॅल्यू पाहिजे. त्या टी म्हणजे काय, टपलमधून व्हॅल्यू पाहिजे. स्टार्ट मी म्हटलं 0 आणि एंड मी म्हटलं 3. 0 ते 3 या रेंजमध्ये असलेले व्हॅल्यू प्रिंट कर. जेव्हा तुम्ही स्टार्ट मोजता त्यावेळेस कुठून स्टार्ट करायचा, 0 पासून. आणि जेव्हा तुम्ही एंड मोजता त्यावेळेस कुठून स्टार्ट करायचा, 1 पासून. 1 2 3 म्हणजे 0 to 3 मध्ये किती एलिमेंट येतील, 3 4 5. ठीक आहे. म्हणजे किती एलिमेंट आले, 3 4 5. कळलं. आणि जर समजा मी जर इथं म्हटलं असतं, काय म्हटलं असतं, स्टार्ट 2नी कर आणि एंड 5 वरती कर. बरोबर आहे. मग आता स्टार्ट मोजताना कुठून मोजणार, 0नी. 0 0 1 2 म्हणजे काय आलं माझ्याकडे एलिमेंट, 5. ठीक आहे. आणि परत एंड मोजताना कसं मोजायचं, 1 पासून. 1 पासून म्हणजे कसं, 1 2 3 4 5 म्हणजे मला एलिमेंट काय भेटतील, पहिला एलिमेंट भेटला मला 5. त्याच्यानंतर एंड कुठं झाला, 7 वरती, म्हणजे मला एलिमेंट कशी भेटतील, 5 6 7. ठीक आहे. एकदा रन करा, मला एलिमेंट कसे भेटले, समजतंय. हे ट्रिक लक्षात ठेवायची. म्हणजे स्टार्ट मोजताना कुठून मोजायचं, 0 पासून. आणि एंड मोजताना कुठून मोजायचं, 1 पासून. हां, पण येतोय ना त्याच्यात. अच्छा, त्यामुळे कन्फ्युज केलं होते तुम्ही. आता म्हणजे स्टार्ट घेताना 0 पासून घ्या, एंड घेताना असं जास्त कन्फ्युज. आम्हाला म्हणलं होतं की आता तुम्ही इंडेक्सिंग 0 पासून होते, जे तुम्ही स्टॉप देते त्याला इन्क्लूड करायचं नाही. असं सुरुवातीला कन्फ्युजन झालं होतं. ठीक आहे. हे ट्रिक लक्षात ठेवा. हे मी पण कॉलेजला असताना खूप कन्फ्यूज झालो होतो याच्यामध्ये, की हे व्हॅल्यू येतात कशा. ठीक आहे. तर तेव्हापासून मग ते डोक्यात एक ट्रिक लावली की असं मोजायचं ना, असं येतं. ओके. कळालं आता हे सगळं. म्हणजे किती वेजने आपण ॲक्सेस केलं याला, 4 वेजने आपण ॲक्सेस केलं. आणि त्याचे एक्झाम्पल्स. ओके. म्हणजे ह्या क्वेश्चनचे आन्सर आणि प्लस त्याचे काय, त्याचे एक्झाम्पल्स. समजलं. म्हणजे किती वेजने आपण ॲक्सेस केलं याच्या व्हॅल्यू, 4 वेजने. त्याच्यानंतर आता याचा पुढचा जो पॉईंट येतो, याचा पुढचा जो क्वेश्चन येतो, की याचा पुढचा क्वेश्चन काय, की व्हॉट आर द बेसिक ऑपरेशन्स. ठीक आहे. हा क्वेश्चन पण आपण लास्ट टाइम कुठे डिस्कस केला होता, लिस्टवरती डिस्कस केला होता. सो व्हॉट आर द बेसिक ऑपरेशन्स परफॉर्म्ड ऑन कशावरती, टपलवरती. लिस्ट बस झाली. व्हॉट आर द बेसिक ऑपरेशन्स परफॉर्म्ड ऑन अ टपल. टपलवरती आपण कोणते बेसिक ऑपरेशन्स काय करतो, परफॉर्म करतो. आता लास्ट टाइम लिस्टवरती कोणते बेसिक ऑपरेशन तुम्ही परफॉर्म केले, बेसिक ऑपरेशन, कॉन्कॅटिनेशन, मेंबरशिप, रिपिटेशन, बेसिक ऑपरेशन मॅक्स होतं, मिन होतं, सम होतं. ठीक आहे. तर हे सगळे बेसिक ऑपरेशन्स आपण कुठं, काउंट एक होतं, काउंट पण मेथड आहे ती.
काउंट काय करते, ऑकरन्स चेक करते की एखादी व्हॅल्यू किती वेळेस आलेली आहे लिस्टमध्ये, ते करण्यासाठी आपण काय करतो, काउंटचा व्हॅल्यू यूज करतो. ठीक आहे, कळतंय हे? तर याच्यामध्ये कोणते कोणते ऑपरेशन्स आपण परफॉर्म करतो टपलवरती. तर याच्यामध्ये जो पहिला ऑपरेशन परफॉर्म केला दॅट इज कॉल्ड एज द, कोणतं ऑपरेशन आहे, कॉन्कॅट. ठीक आहे, कॉन्कॅटिनेशन हे एक ऑपरेशन काय करतो आपण परफॉर्म, दॅट इज कॉल्ड कॉन्कॅटिनेशन. कॉन्कॅटिनेशनचं मिनिंग काय की एकापेक्षा जास्त टपल असतील तर मर्ज करणे, कंबाईन करणे. म्हणजे माझ्याकडे 2-3 टपल आहेत तर 3 टपल काय करणे, एकत्र करणे, मर्ज करणे. म्हणजे कॉन्कॅटिनेशनचं मिनिंग काय म्हटलं, टू कंबाईन मल्टिपल टपल इनटू सिंगल. ठीक आहे, हा कुणाचा मिनिंग झाला, हा कॉन्कॅटिनेशन ऑपरेशन. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट जे ऑपरेशन परफॉर्म करतो दॅट इज कॉल्ड एज द, कोणतं, रिपिटेशन. ठीक आहे, कोणतं ऑपरेशन आहे, रिपिटेशन ऑपरेशन. रिपिटेशन ऑपरेशनचा मिनिंग काय, एखादी व्हॅल्यू किती वेळेस प्रिंट करायची, म्हणजे एखादा टपल किती वेळेस प्रिंट करायचा आहे, त्यालाच काय म्हणतो आपण, रिपिटेशन. लिस्टमध्ये पण यूज केलं आपण हे. म्हणजे काय लिहिणार याच्या पुढं, हाऊ मेनी टाइम्स अ टपल विल बी प्रिंटेड. ठीक आहे, असं पण लिहू शकतो. येस, आता हे हाऊ मेनी टाइम्स अ टपल विल बी प्रिंटेड, हाऊ मच टाइम. एक ही है भाई. ठीक है, उसके बाद क्या आता है, मेंबरशिप. मेंबरशिपमध्ये माहिती आपण बघितलं होतं. मेंबरशिपमध्ये काय, पर्टिक्युलर व्हॅल्यू और स्पेसिफिक व्हॅल्यू present in a tuple present in a tuple or not. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर डी मेंबरशिप झालं. आणि अजून एक कुठलं ऑपरेशन, कॉन्कॅटिनेशन, रिपिटेशन, मेंबरशिप आणि एक ऑपरेशन याच्यामध्ये 3च आहेत. मिन मॅक्स तर नाही आहे, सम पण नाही आहे. वर्क नाही करत. तर टोटली किती ऑपरेशन, 3च ऑपरेशन, कॉन्कॅटिनेशन करणे, रिपिटेशन करणे आणि मेंबरशिप. याच्याबद्दल सांगायचं आहे. मेंबरशिप, एखादी पर्टिक्युलर व्हॅल्यू जर असेल लिस्ट टपलमध्ये प्रेझेंट तर ट्रू आणि फॉल्स आपल्याला रिटर्न होईल. बरोबर आहे. रिपिटेशन म्हणजे काय, एखादा टपल किती वेळेस तुम्हाला प्रिंट करायचा आहे. कॉन्कॅटिनेशन म्हणजे काय, टू कंबाईन मल्टिपल टपल इंटू अ सिंगल. ओके, म्हणजे याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे काय, प्रत्येकाचं एक्झाम्पल. यस शुभम. बाय युझिंग, पहिलं बघूया, बाय युझिंग मेंबरशिप. मेंबरशिपचा वापर कशासाठी करायचा, हे आपल्याकडे टपल आहे, बरोबर आहे. आणि या टपलमधून मला एक व्हॅल्यू चेक करायची आहे की 5 आहे का, आहे का 5, तर 5 आहे. पण आता याच्यामध्ये जर समजा या 9च्या नंतर तर 5 राहिला असता, बरोबर. म्हणजे 5 किती वेळेस आलेला आहे, हा 5 किती टाइम्स आलेला आहे, 2 टाइम्स. आणि ज्या वेळेस जर मी मेंबरशिप ऑपरेशन जर चेक केलं की 5 आहे का, 5 आहे का, बरोबर आहे. जर 5 असेल तर हा पहिला सर्व कोणता वाला 5 घेईल, हा पहिला वाला, जिथं त्याला सापडला तो काय करेल, तो 5 घेईल. आता मेंबरशिप ऑपरेटर कसं चेक करायचं, प्रिंट काय चेक करायचं आहे, मला चेक करायचं आहे 5 कशामध्ये आहे का, इन टी मध्ये आहे का. ठीक आहे, जर 5 हा टी मध्ये असेल तर मला काय भेटेल, ट्रू व्हॅल्यू भेटेल. आणि जर 5 हा टी मध्ये नसेल तर मला काय भेटेल, फॉल्स व्हॅल्यू भेटेल. म्हणजे मेंबरशिप ऑपरेशन, मेंबरशिपचं मिनिंग काय, एखादी पर्टिक्युलर व्हॅल्यू त्या डेटा स्ट्रक्चरमध्ये आहे का, त्या लिस्टमध्ये आहे का. थोडक्यात त्याला सर्चिंग पण म्हणू शकतो तुम्ही, सर्च करणे. ठीक आहे,
येस आयडेंटिटी आयडेंटिटी हां ते आता दोन टपल जर सेम असतील तर आयडेंटिटी म्हणजे जर दोन टपल जर तुम्ही डिक्लेअर केले तर ते सेम मेमरी लोकेशनला मॅनेज करतात का नाही हे चेक करणे. ठीक आहे व्हेरिएबल झाले ना T1 आणि T2 असे दोन टपल घेतले आणि चेक केलं आपण. कळतंय तर कळालं आता हे पहिलं कळालं मेंबरशिप ऑपरेशन काय करतो आपण तर हे आपण मेंबरशिप ऑपरेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट कोणतं आहे रिपिटेशन. रिपिटेशनचा मिनिंग काय सांगितलं. सो बाय युझिंग कोणतं बाय युझिंग रिपिटिशन आणि काय आहे टपल आहे बरोबर आहे. आता ह्या टपलला मला काय करायचं की ह्या टपलला मला किती वेळेस प्रिंट करायचं त्यालाच काय म्हणतो आपण रिपिटेशन म्हणतो. ठीक आहे जसं की मी म्हटलं एक रिझल्ट नावाचा व्हेरिएबल घेतला. रिझल्ट इज इक्वल टू T मल्टिप्लाइड बाय 2 आणि प्रिंट केलं रिझल्ट आणि हा रिझल्ट किती वेळेस प्रिंट झाला 2 वेळेस हा प्रिंट झाला. म्हणजे हाऊ मच टाइम्स यू विल प्रिंट दॅट इज कॉल्ड एज द रिपिटेशन. ठीक आहे आणि त्याच्यानंतर एक ऑपरेशन कोणतं आहे कॉन्कॅटिनेशन. कॉन्कॅटिनेशन म्हणजे काय करणे मर्ज करणे कंबाईन करणे. तिसरं सो बाय युझिंग कोणतं कॉन्कॅटिनेशन. ठीक आहे मग माझ्याकडे किती टपल असतील आता 2. T1 इज इक्वल टू 2, 4, 5, 6 आणि दुसरा एक टपल घेतला कोणता T2 आणि त्याच्यामध्ये पण व्हॅल्यू टाकली 60, 40 आणि 100 अशा व्हॅल्यू टाकली. म्हणजे किती टपल झाले माझ्याकडे 2 आणि टपल कसं डिक्लेअर केलेलं आहे विदाउट पॅरेंथेसिस. ठीक आहे आणि त्याच्यानंतर प्रिंटमध्ये डायरेक्टली म्हटलं प्रिंट T1 प्लस T2. ठीक म्हणजे काय झाले 2 टपल कंबाईन झाले. समजलं 2 T1 प्लस T1 इज इक्वल टू T1 प्लस T2 केलं तर T1 इज इक्वल टू T1 प्लस T2 तर T1 मध्ये मर्ज होतील पण मला नाही माहिती आता हे होतील का. एक मिनिट हे तुम्ही T1 आहे बरोबर आहे इज इक्वल टू काय म्हटलं T1 प्लस T2 म्हणजे T1 ला तुम्ही अपडेट करताय बरोबर आहे. तुम्ही T1 ला काय करताय T1 ला तुम्ही अपडेट करताय म्हणजे प्रिंट जर मी केलं तर T1 मध्ये T2 नाही यायला पाहिजे म्हणजे तुम्ही T1 ला अपडेट करताय ना आणि प्रिंट काय म्हटलं T1 प्रिंट केलं. ठीक आहे 2, 4, 5, 6, 60, 40, 100 सर ते आता लोकेशन चेंज झाले असेल का T1 म्हणजे म्हणजे आता नवीन व्हेरिएबल क्रिएट झाला असेल म्हणजे आपण आता टपलमध्ये काय असतं बघा की ज्यावेळेस तुम्ही टपल यूज करतो आपण स्ट्रिंग यूज केलं तर स्ट्रिंग आणि लिस्टमध्ये काय असतं की कंटिन्युअस मेमरी असते बरोबर आहे. मग आता T1 मध्ये काय झालं की T1 मध्ये 2, 4, 5, 6 असे एलिमेंट होते आणि नंतर तुम्ही काय केलं नंतर तुम्ही त्या T1 ला अपडेट केलं म्हणजे पुढे कंटिन्युअसली काय केलं तुम्ही परत एलिमेंट ॲड केले. ऑलरेडी आहे लोकेशन चेंज नाही होणार सर. लोकेशन कसं चेंज होईल कारण ऑलरेडी आता बघा जर आपण ह्याला प्रिंट केलं ठीक आहे काय प्रिंट केलं प्रिंट T1 इज T2 बरोबर आहे. आता जर हे सेम लोकेशनला असतील तर मला काय भेटेल आयडेंटिटी ट्रू भेटतील म्हणजे लोकेशन चेंज नाही झालं त्याचं. T1 नाही सर आधी आपण अपडेट करायच्या आधी T1 ची लोकेशन काय होती अपडेट केल्यानंतर काय होती त्याच्यामध्ये फक्त लोकेशन जे सेमच लोकेशन राहणार आहे कारण याच्यामध्ये तू सेकंड टाइमला 6, 4 घेतलेलं आहे 100 म्हणजे आता तू त्याच्यात तू ॲड केला म्हणजे ज्या मेमरीमध्ये आधी तो स्टोर झाला होता त्या ब्लॉकमध्ये त्याच ब्लॉकमध्ये राहणार आहे फक्त त्याचं व्हेरिएबल निघणार होते मग डेफिनेशन चुकते ना अपडेटच होत नाही ना मी नव्हतं बघत ना सर. याच्यामध्ये काय असतं की सेम लोकेशनला हे चेंज स्टोअर नाही करत हा तेच कळालं का. जर आता सेम लोकेशनला जर हा स्टोअर झाला असता तर हा अपडेट झाला मग आता याची लोकेशन चेंज झालं याचे लोकेशन चेंज होणार ना म्हणून फॉल्स भेटलं मला. म्हणजे हा काय करतोय डिफरंट मेमरी एरिया क्रिएट करतोय म्हणजे ॲड्रेस काय झाला नाही ना सर पण तुम्ही याचं दोन सर एक काम करा ना आय डी वापरा पण ऑलरेडी सर आय डी जर त्यांचीच होतं तर ते दोन्ही पण असतील एक काम करू ऑलरेडी तुम्ही आता इथं बघा
इथं याच्या अगोदर T1चा आय डी प्रिंट करा आणि T2चा आय डी प्रिंट करा. बरं. आता इथं काय करा, प्रिंट घ्या आणि प्रिंटमध्ये काय म्हटलं की आय डी ऑफ कोणाचा T1चा आय डी. ठीक आहे. आणि कुठलं फंक्शन आहे, आय डी नावाचं फंक्शन. कोणाचा आय डी चेक करायचा आहे, T1चा. म्हणजे बिफोर मर्जिंग T1चा आय डी काय होता. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आफ्टर मर्ज केलात तुम्ही आणि आफ्टर मर्ज केल्यानंतर T1 प्रिंट केलात, तर वरची स्टेटमेंट काय केलं, वरची स्टेटमेंट कॉपी आणि याच्यावरून खाली प्रिंट केलं. द आय डी ऑफ T1 आफ्टर अपडेट. ठीक आहे. असं 2 टाकलं. एकदा चेक करा. द आय डी कसा आहे याचा, शेवटचे फक्त 4 डिजिट बघा किती आहे, 50 24 आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचा काय आहे इथं 85 28 आहे. म्हणजे पहिल्यांदा काय होता तो हा, आणि त्याच्यानंतर तुम्ही अपडेट केल्यानंतर एलिमेंट काय झाला, त्याचा लोकेशन काय झालं, चेंज झालं. नवीन लोकेशन चेंज झालं. ठीक आहे. इम्युटेबल. आता बरोबर आहे. कळालं का, म्हणजे रेफरन्स स्टोअर करतो हा. ठीक आहे. समजते ना ऑनलाईन काय चाललंय हे. ऑनलाईन क्लिअर आहे का, समजते ना काय चाललंय. ठीक आहे. क्लिअर आहे ना. आतापर्यंत आपण काय काय डिस्कस केलं, हा एक क्वेश्चन डिस्कस केला, व्हॉट आर द बेसिक ऑपरेशन परफॉर्म ऑन टपल. त्याच्यानंतर नेक्स्ट हाऊ वी कॅन ॲक्सेस द टपलचे एलिमेंट. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट डिस्कस केला कोणता, सो व्हॉट आर द डिफरंट वेज टू क्रिएट अ टपल. बरोबर आहे. आणि हे क्वेश्चन्स की वाय वी नीड अ टपल. त्याच्यानंतर बेसिक सिंटॅक्स क्रिएटिंगचा. ओके. तर एवढे सारे पॉईंट्स काय केले, तर एवढे सारे पॉईंट आपण डिस्कस केले. समजलं. कळलं. सिंटॅक्स काय त्याचा, व्हेरिएबलचं नाव, व्हॅल्यूज. एक्झाम्पलमध्ये हे व्हॅल्यूज. समजलं ना आजच्या लेक्चरमध्ये सगळं. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण काय करूया की याच्या काही मेथड्स किती आहेत त्याच्यावरती काम करणार आहे. याच्यावरती काही जास्त मेथड्स नाही आहेत, तर याच्यावरती कमी मेथड्स आहेत. एक 4-5 मेथड्स आहेत. त्याच्यानंतर मग एक प्रोजेक्ट बघूया की प्रोजेक्टमध्ये काय करायचं आहे मला, की युजरकडनं इनपुट घ्यायचे आहेत. ठीक आहे. समजा एक स्टुडंटचा रेकॉर्ड घ्यायचे आहेत मला, स्टुडंटचे रेकॉर्ड. आता स्टुडंटचे रेकॉर्ड, एम्प्लॉईचे रेकॉर्ड किंवा प्रोडक्टची इन्फॉर्मेशन. कळलं. असे मला 10 म्हणा किंवा 5 म्हणा किंवा 3 प्रोडक्ट मी काय करणार, टाकून घेणार. आणि ते 3 प्रोडक्ट कोणते टाकले ते मी प्रिंट करणार. समजते. किंवा एखादा स्पेसिफिक प्रोडक्ट जर मला दाखवायचा झाला तर त्याचा आय डी मी टाकला की आय डीनं काय होणार, तो प्रोडक्टची इन्फॉर्मेशन आली पाहिजे. असा एक सिम्पल प्रोजेक्ट काय करायचं आहे आपल्याला, असा एक सिम्पल प्रोजेक्ट आपल्याला बनवायचा आहे. कशावरती, टपलवरती. ठीक आहे. तर उद्याच्या लेक्चरला आपण काय करू, तर उद्याच्या लेक्चरला आपण हे पॉईंट आपण काय करू, डिस्कस करू. तर याची लिंक मी तुम्हाला शेअर करतो, वेट करा. जॉईन करता का.